Hello student, welcome. Today we will discuss about the new chapter known as the elements of periodic table from the group that is 16, 17 and 18. Okay. So now this chapter also known as P block element. P block element. बघा हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर आहे ग्रुप नंबर म्हणजे आपल्याला कुठकुठल्या ग्रुपचे कुठकुठले कॉलम जे काही कुठकुठल्या फॅमिलीज आहेत ह्या कुठकुठल्या स्टडी करायच्यात आपल्याला ह्या कोणकोणत्या फॅमिली स्टडी करायच्यात आपल्याला या 12th मध्ये तर पी ब्लॉक मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत यावेळेस फॅमिली 16th 17th अँड 18th नंबरची. सो नाउ दिस फॅमिली या युनिटचं जे काही वेटेज असणार आहे मार्क्स that is minimum 6 marks and marks with option that is of course more than 6. Okay, so आपल्याला माहिती आहे या युनिटचं वेटेज ऑफ that unit that is nearly that is exact 6 marks and marks with option that is depend upon the quantity of MCQ. If one MCQ the marks weightage of that unit that is 7 marks. If 2 MCQ there is the 8 marks, so marks with option nearly 6 to 7 and minimum weightage is 6 marks. म्हणजे 6 मार्क्सचा हा चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मग याच्यामध्ये कुठकुठल्या फॅमिली आहेत? सो याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या फॅमिली आहेत जसं पी ब्लॉक मध्ये 11 प्रीवियस क्लास मध्ये पी ब्लॉक मध्ये आपण 3 फॅमिली स्टडी केल्या होत्या ज्याच्यामध्ये होती बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली आणि नायट्रोजन फॅमिली. ह्या 3 फॅमिली बोरॉन कार्बन आणि नायट्रोजन ह्या 3 फॅमिली ज्या काही होत्या ओके त्या आपण कुठे स्टडी केल्या होत्या 11th मध्ये. बट इन 12th तर 12th ला आपल्याला इम्पॉर्टंट फॅमिली आहे 16th नंबर फॅमिली, 17th नंबर फॅमिली अँड 18th नंबर फॅमिली. 16th नंबर फॅमिली इज नोन ॲज चाल्कोजेन्स. दिस फॅमिली ह्या 16 नंबरच्या फॅमिलीला म्हटलं जातं चाल्कोजेन्स. चाल्कोजेन्स मीन्स ओरे फॉर्मिंग किंवा त्याला म्हणतो आपण ओर फॉर्मिंग फॅमिली. त्याच्यानंतर 17 नंबर फॅमिली हॅलोजन्स म्हणजे सॉल्ट फॉर्मिंग. एक ध्यानात ठेवायचं 16व्या नंबरचा जो काही कॉलम आहे आपल्या पेरियोडिक टेबल मध्ये कन्सिडर करा हा व्हाईट बोर्ड दॅट इज अवर पेरियोडिक टेबल. तर या साइडला राईट हँड साइडला इथं 16 नंबरचा फॅमिली आहे त्याला म्हणतो आपण ऑक्सिजन फॅमिली आणि त्याच्यामध्ये एलिमेंट इन्व्हॉल्व असतात ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. सो ओए सुन सीमा तेरी फोटो आलाय लक्षात. ओए सुन सीमा तेरी फोटो या फॅमिलीला लक्षात कसं ठेवायचं ओए सुन सीमा तेरी फोटो आलाय लक्षात. सो नाव ही जी काही फॅमिली आहे तर याच्यामध्ये जे काही आपले ऍटॉमिक नंबर आहे ऑक्सिजनचा असतो 8, सल्फरचा असतो 16, सेलेनियमचा असतो 34, टेल्युरियमचा असतो 52 आणि पोलोनियमचा असतो 84. सो नाही ओए सुन सीमा तेरी फोटो आला लक्षात. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. याचं नाव काय आहे ऑक्सिजन, याचं सल्फर, याचं सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. नेक्स्ट आहे हॅलोजन फॅमिली. तर या हॅलोजन फॅमिलीला लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी ट्रिक्स काय जसं ऑक्सिजन फॅमिलीची ट्रिक्स कशी आहे ओए सुन सीमा तेरी फोटो. ओए सुन सीमा तेरी फोटो. ओए ऑक्सिजन, सुन सल्फर, सीमा सेलेनियम, तेरी फॉर टेल्युरियम अँड फोटो मीन्स पोलोनियम. ओके सो नाउ नेक्स्ट 17 नंबरची फॅमिली. आता 17 नंबरच्या फॅमिलीला आपण म्हणतो सॉल्ट फॉर्मिंग त्याला काय म्हणतो आपण हॅलोजन. ओके 17 नंबरची फॅमिली फूल खिले बहार आई. ओके सो नाउ फूल खिले बहार आई, फूल खिले बहार आई किंवा फिर कल बहार आई आत्मा आलं लक्षात. फिर कल बहार आई आत्मा किंवा फूल खिले बहार आई. फुल फॉर फ्लोरीन, फ्लोरीनचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे 9, जो काही क्लोरीनचा असेल 17. एक काय काय आणि ऍटॉमिक नंबर वाढवायचा दुसरं काही नाही. सेलेनियमचा 34 तर याचा असेल 35, आयोडीनचा असतो 53 आणि ऍस्टाडाइनचा असेल 85. आलं लक्षात. फूल खिले बहार आई, फूल खिले बहार आई आलं लक्षात. सो फिर कल बहार आई.
फिर कल बाहर आई या तऱ्हेने आलं लक्षात. नेक्स्ट 18 नंबरची फॅमिली असेल तर 18 नंबरच्या फॅमिलीला हेलिनियम असतो, त्याला हेलिनियम फॅमिली सुद्धा म्हटली जाते. हेलियम. सो नाउ दॅट इज हेलियम फॅमिली. सो नाउ हेलियम फॅमिली मध्ये काय असतं? हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हेलियम आलं लक्षात. आता हेलियमचा ऍटॉमिक नंबर असतो 2, निऑनचा असतो 10, याचा असतो 18, 36, दॅट इज 54. हा 54 ऍटॉमिक नंबर थोडासा फ्रंटला द्यायचा स्मॉल साइज मध्ये. सो 54 अँड दॅट इज 86. मग या फॅमिलीला कसं लक्षात ठेवायचं? ही जी काही फॅमिली लक्षात ठेवण्यासाठी काय, हीना और करीना एक्सरे रंगीन, हीना और करीना एक्सरे रंगीन, हीना और करीना, क्रिप्टॉन फॉर करीना, एक्सरे रंगीन, हीना और करीना एक्सरे रंगीन, हीना और करीना एक्सरे रंगीन. मग या तऱ्हेने ह्या फॅमिली लक्षात ठेवल्या. या फॅमिलीला आपण म्हटलं चाल्कोजेन्स, याला म्हणतो सॉल्ट फॉर्मिंग, सॉल्ट फॉर्मिंग, सॉल्ट फॉर्मिंग, आणि याला म्हणतो आपण इनर्ट, इनर्ट गॅस एलिमेंट्स. सो नाउ 18 नंबर फॅमिली ऑल्सो नोन ॲज इनर्ट गॅस एलिमेंट. मग आता हे जे काही फॅमिलीज आहेत हे आता आपण लक्षात ठेवली. ओय सुन सीमा तेरी फुटू, ओय सुन सीमा तेरी फुटू, फूल खिले बहार आई, फूल खिले बहार, बहार फॉर ब्रोमियम, आर फॉर आयोडीन अँड ई फॉर एस्टेरिक. किंवा फिर कल बाहर आई आत्मा, फिर कल बाहर आई आत्मा असे म्हणू शकता. हीना और करीना एक्सरे रंगीन, हीना और करीना एक्सरे रंगीन. हा जो काही आपला चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या सर्व पॉइंट काय करायचे आहेत? स्टडी करायचे आहेत. या फॅमिलीला स्टडी करायचे आहेत, 3 फॅमिलीला. मग आता ह्या ज्या काही 3 फॅमिलीज आहेत आपल्या, तर या 3 फॅमिलीला सर्वात पहिला आपला जो काही रिड्यूस पोर्शन आहे, तर त्या रिड्यूस पोर्शन मध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मग या फॅमिलीला स्टडी काय करायचं ते पण सांगून देतो इंट्रोडक्शन मध्ये. ह्या फॅमिली पासून आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, कारण मॅक्सिमम जे काही आपले कंपाऊंड्स आहेत, ऍसिड असतील, जसं ऑक्सिजन साठी ओर्स असतील, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल मध्ये आपल्याला मॅक्सिमम ओर पाहायला मिळतात, अशुद्ध पदार्थ. सो ना हे अशुद्ध पदार्थ आपल्याला या फॅमिली पासून पाहायला मिळतात. याच्यापासून आपण ऍसिड, सॉल्ट प्रिपेअर करू शकतो, आणि ह्या ज्या काही इनर्ट गॅस आहेत ते आपण लाईट वगैरे मध्ये यूज करतो. सो ह्या फॅमिलीचं इम्पॉर्टन्स आहे का आपण याला स्टडी करतोय. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे नियरली ऑक्सिजनचं जे काही पर्सेंटेज असतं हे असतं 46% इन आवर अर्थ क्रस्ट. म्हणजे एंटायर अर्थ क्रस्ट मध्ये, जमिनीमध्ये. मग ऑक्सिजन जमिनीमध्ये कसं काय? आपल्याला माहिती आहे ईच अँड एव्हरी एलिमेंट, ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल व्हेन इट इज बाइंडेड टू वन अनदर देर इज रिस्पॉन्सिबल ओनली इज ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन 2 मॉलिक्यूल बाइंड होऊ शकत नाही नॉर्मली आपल्या याच्यामध्ये. आल्या लक्षात? आणि जर तिथं ऑक्सिजन नसेल तर ते पॉसिबल नाही. सो एक ध्यानात ठेवायचं, बाइंड होतात मॉलिक्यूल, पण आपल्या अर्थ क्रस्ट मध्ये ऑक्सिजनची क्वांटिटी जास्त आहे, नियरली 46%, अँड द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑक्सिजन दॅट इज 21%. जे काही व्हॉल्यूम आहे आपल्या गॅसचं आपल्या सराउंडिंग टू द अर्थ, तर यापैकी 20 ते 21, नॉर्मली 21, 20.95 एक्झॅक्ट आहे ते. सो 21% राउंडिंग ऑफ मध्ये आपण 21% मध्ये कन्सिडर करतो. सो 21% मध्ये जे काही व्हॉल्यूम आहे हे कोणी ऑक्युपाय केलेलं आहे? इथं ऑक्सिजनने ऑक्युपाय केलं आहे. सो ऑक्सिजन इज द मोस्ट अब्युडंट ऑफ एलिमेंट इन अवर अर्थ. आपल्या पृथ्वीवरती सर्वात जास्त जर कुठला एलिमेंट पाहायला मिळत असेल, आढळत असेल, अब्युडंट मिळत असेल विपुल प्रमाणामध्ये, तर तो असतो आपला ऑक्सिजन. सेकंड थिंग, द पर्सेंटेज ऑफ सल्फर दॅट इज 0.034. पर्सेंटेज ऑफ सल्फर 0.34%. नियरली खूप कमी आहे, 0.034 असेल. सल्फर खूप कमी मिळतो. सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम तर हे खूप मिळतात. पोलोनियम तर दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह डिके. युरेनियम अँड थ्युरियम याच्यामधून आपल्याला ऍक्टिनियम मधून याचा रेडिओ डिके पाहायला मिळतो. म्हणजे हे जे काही बॉटमचे 3 एलिमेंट आहेत, हा एक, हे ज्याला मी स्क्वेअर मध्ये रिप्रेझेंट केलं, हे सर्वच्या सर्व काय असतात? नॉर्मली रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. हे बॉटमचे एलिमेंट रेडिओ ऍक्टिव्ह आहेत.
पहा मित्रांनो काय होणार आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम अँड टेलुरियम. सो ऑक्सिजन मोस्ट अबंडंट, सल्फर मिनिमम, सेलेनियम अँड टेलुरियम हे पण मिळतं. मग आता आहे काय, सर्वात पहिला पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर 16 नंबर फॅमिली. 16 नंबर फॅमिली साठी, 16 नंबरच्या फॅमिली साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे तुमचं NS2, NS2, NP4 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार. कोणासाठी? 16 नंबर. मग 16 नंबर बघा, ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे अबव प्रिन्सिपल आपण यूज करतो. काय म्हणतो अबव प्रिन्सिपल? तो अबव प्रिन्सिपल असतो या तऱ्हेने. 1s 2s 3s 4s आहे हा, 5s 6s 7s. so now that is 2p 3p 4p 5p 6p 7p. अबव प्रिन्सिपल काढतो का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, 3d 4d 5d 6d and 7d. त्याच्यानंतर 4f 5f 6f आणि 7f या तऱ्हेने आपलं ते काय असतं तिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढत असतो. सो ना हे जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो तेव्हा फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ बाऊ प्रिन्सिपल आपण यूज करतो. अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपलचा मिनिंग काय असतो? अबवचा मिनिंग असतो बिल्डिंग अप. अबवचा मिनिंग काय असतो? बिल्डिंग अप. म्हणजे तुम्हाला काय करायचं, हे बिल्डिंग अप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. एनर्जी लेवल नुसार भरायचे. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. मग इलेक्ट्रॉन कसे भरायचे? जेवढा त्याचा ऍटॉमिक नंबर असतो, आता कुठल्याही ऍटमचा ऍटॉमिक नंबर असतो डिपेंड करतो नंबर ऑफ प्रोटॉनवर. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 का बरं आहे? कारण त्याच्याकडे 8 प्रोटॉन आहे. सल्फरचा 16 का बरं आहे? कारण त्याच्याकडे 16 प्रोटॉन आहे. ऑर्गॉनचा ऍटॉमिक नंबर 18 का बरं आहे? कारण ऑर्गॉनकडे 18 प्रोटॉन आहे. जेवढे त्याच्याकडे प्रोटॉन असतात तेवढाच त्याचा ऍटॉमिक नंबर असतो. ओके, सर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. मग इलेक्ट्रॉन कसे भरायचे? S मध्ये 2, P मध्ये 6, D मध्ये 10 आणि F मध्ये 14 इलेक्ट्रॉन भरायचे. हे ध्यानात ठेवायचं. सो फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिजन, सो S मध्ये पहिल्या 1s मध्ये 2, 1s मध्ये 8 पैकी 2 इलेक्ट्रॉन S मध्ये भरायचे. पुन्हा खाली यायचं, 2s मध्ये जायचं, पुन्हा 2s2 आणखी 2 इलेक्ट्रॉन भरायचे, पुन्हा खाली यायचं. आता बघा 8 इलेक्ट्रॉन, जेवढे एखाद्या ऍटम कडे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? कमी जास्त असू शकतात जेव्हा तो आयन्स मध्ये कन्वर्ट असेल त्यावेळेस. पण जेव्हा तो न्यूट्रल ऍटम असतो तेव्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन तेवढेच असतात. सो 1s2 आणि 2s2. आता 8 पैकी तर 4 इलेक्ट्रॉन गेले, त्यामुळे राहिले किती आपल्याकडे? 4 इलेक्ट्रॉन. बट आपल्याला माहितीये पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती देऊ शकता तुम्ही? 6. S मध्ये जास्तीत जास्त 2, P मध्ये 6, D मध्ये 10 आणि F मध्ये 14 इलेक्ट्रॉन. मग तुमच्याकडे P मध्ये तर 6 इलेक्ट्रॉन तुम्ही भरू शकता, पण तुमच्याकडे किती राहिलेत आता? 8 पैकी तर 4 इथं गेलेत ना, 2 आणि 2, तर राहिलेत तुमच्याकडे फक्त 4 इलेक्ट्रॉन. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s2 2s2 2p4. जसं आपल्याला माहित आहे NS2 NP4 NS2 NP4. सो या तऱ्हेनं म्हणजे N इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल. N इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल, आउटर लास्ट. ओके, तसंच सल्फर असेल, सल्फरचा ऍटॉमिक नंबर 16. सो 1s2 2s2 2p6. पहिले 1s, पुन्हा खाली यायचं 2s, पुन्हा खाली यायचं 2p, नंतर काय 3s, पुन्हा खाली यायचं 3p, नंतर काय 4s, पुन्हा असं भरत चालायचं. सो 1s2 2s2 2p6, दॅट इज 3s2 3p4. या तऱ्हेनं आलं लक्षात? सो नाव हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीचं कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल NS2 NP4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आलं लक्षात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट आपण 17 नंबरची फॅमिली बघू.
17th नंबरची फॅमिली दॅट इज द सॉल्ट फॉर्मिंग फॅमिली विच इज ऑल्सो नोन ॲज हॅलोजन्स. हॅलो मीन्स सॉल्ट, जन्स मीन्स फॉर्मिंग. आलं लक्षात? हॅलोजन्स. सो ना याच्यामध्ये कोण आहे? फ्लोरीन आहे. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5. क्लोरीन असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p5. या तऱ्हेने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे. त्याच्यानंतर 18th नंबर फॅमिली, जसं 17 नंबर फॅमिलीचं कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP5 या तऱ्हेने येणार आहे. NS2 NP5 NS2 NP5 हे कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासाठी? हे असणार आहे तुमच्या 17 नंबर फॅमिलीसाठी. आणि लास्टला असणार आहे आपली 18th नंबर फॅमिली. 18 नंबर फॅमिली बद्दल काय सांगायचं तर 18 नंबर फॅमिली जर पाहिली तर याच्यामध्ये काय असतं? सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 18th नंबर फॅमिलीचं, ते तुम्हाला पाहायला मिळेल. सो नाव एक असणार आहे हेलियम. हेलियम एक्सेप्शन आहे इथं. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2, कारण त्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे आपण दोन्हीही इलेक्ट्रॉन 1s मध्येच फिल करू शकतो. सो नाव 1s2. सो नाव या तऱ्हेनं दॅट इज युअर 1s2. बट जेव्हा आपण निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन बद्दल इन्फॉर्मेशन घेतो, जसं निऑन असेल ऍटॉमिक नंबर 10 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6. या फॅमिलीचं कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. हे बॉक्स मध्ये मी जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगून राहिलो ते सांगून राहिलो कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. NS2 NP6 हे झालं तुमचं 18 नंबरच्या फॅमिलीचं कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर ऑर्गॉन असेल 18 नंबरचा एलिमेंट ऑर्गॉन. सो नाव 1s2 2s2 2p6 3s2 3p6 हे झालं तिथं. त्याच्यानंतर क्रिप्टॉन असेल 36 वाला. सो 1s2 बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3p6 नंतर कोण येतं? 4s आणि नंतर 4d 4p. आलं लक्षात? सो नाव दॅट इज 3p6 4s2 3d10 4p6. मग एक ध्यानात ठेवायचं इथं व्हॅलेन्स शेल शेवटची असते. चौथ्या नंबरची जी काही शेल असणार ती व्हॅलेन्स शेल असणार आहे. आलं लक्षात? सराव या तऱ्हेनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला शॉर्ट मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. जसं आपण ऑर्गॉन बद्दल बघू, ऑर्गॉन जर असणार आहे तर ऑर्गॉनला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता असं. तर हे या तऱ्हेनं म्हणजे दोन तऱ्हेनं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 या तऱ्हेनं, किंवा दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही याला ऑर मध्ये रिप्रेझेंट करू शकता. सो नाव असा स्क्वेअर ब्रॅकेट निऑन साठी काढायचा आणि डायरेक्ट लिहायचं 3s2 3p6. याचं मिनिंग असं आहे ऑर्गॉनचं आहे ऑर्गॉनच. फक्त एवढं सर्व न लिहिता तुम्ही हे जे काही ऍटॉमिक नंबर आहेत जसं निऑन असेल, ऑर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, हेच एलिमेंट तुम्हाला घ्यावे लागतील आणि त्यांचं जे काही सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे तुम्ही त्याला एकाच ऍटमने रिप्रेझेंट करू शकता. की जसं 2 4 आणि 6 10 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 10 ऍटॉमिक असणारा माझा एलिमेंट असतो निऑन. म्हणजे निऑन पर्यंतचं सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे माझं सेम आहे, तिथं कुठलेही चेंज नाही. हे मी रिप्रेझेंट करू शकतो. आलं लक्षात? सो या तऱ्हेनं तुम्ही हे रिप्रेझेंट करू शकता, हे पण रिप्रेझेंट करू शकता. पण ही रिप्रेझेंट केलं तर तुम्ही इझिली होऊन जाईल. आलं लक्षात? या तऱ्हेनं तुमचं रिप्रेझेंटेशन राहणार आहे. सो नाव दॅट इज नंतर तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणजे हे तुम्ही कोणासाठी घेऊ शकता, जसं मी म्हटलं आयोडीन, तर आयोडीन साठी तुम्ही रिप्रेझेंट काय करणार आहे क्रिप्टॉन. आणि क्रिप्टॉनच्या पुढे तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल म्हणजे क्रिप्टॉनचं 4p6 पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेल. मग कोण येणार आहे 5s2 4d 5p. आलं लक्षात? या तऱ्हेनं समजा मला आयोडीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करायचं आहे. सो नाव आय वॉन्ट टू रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर आयोडीन. तर आयोडीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. आता 3d10 झाल्यानंतर कोण येणार आहे इथून 4s झाल्यानंतर 3d 4p 5s आणि 4d आणि 5p. पुन्हा 3d झाले 3d10 झाल्यानंतर कोण आहे 3d10 4p6. ओके, p मध्ये 6 भरायचे
आणि पाहायचं आता. सो आपल्या असं लक्षात येतं की इथं दॅट इज 2s 3s 4s 5s 5s यायला पाहिजे. सो नाव आणखी पुढे जायचं आहे आपल्याला. 4p झाल्यानंतर 5s नंतर 4d आणि 6p. सो नाव 4p 5s2 त्याच्यानंतर काय येणार आहे 4d ते आणि नंतर येणार आहे तुमचं 5p5. आलं लक्षात. सो एक ध्यानात ठेवायचं की ह्यांचे हे जो काही रो आहे याचं 2s पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, याचं थर्ड शेल पर्यंत, याचं सेकंड शेल पर्यंत, याचं थर्ड म्हणजे 2p पर्यंत, 3p पर्यंत, हे 4p पर्यंत, हे पूर्ण 5p पर्यंत आणि हे सर्व लास्ट वाले 6p पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे बघा ऑक्सिजन जर पाहिलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p, मग आपला आयोडीन कुठे आहे 5p मध्ये येतो. सो नाव 5p पर्यंतचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता काउंट करायचे इलेक्ट्रॉन, काउंट करायचे 2 4 10 12 18 20 30 36 38 48 आणि 5 53. मग हेच आयोडीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी दुसऱ्या याच्यामध्ये कसं एक्सप्लेन करू शकतो. सो मी त्याला असं पण लिहू शकतो, इथं जागा आहे थोडी, सो इथं लिहितो. कसं रिप्रेझेंट करणार आहे सिंपल मध्ये. आयोडीन हा 53, तर मी काही न करता आयोडीन मला माहित आहे 53 ऍटॉमिक नंबर आहे, तर या ऍटॉमिक नंबर पेक्षा स्मॉल ऍटॉमिक नंबर असणारा इनर्ट गॅसचा एलिमेंट पाहणार आहे. सो 53 पेक्षा स्मॉल कोण आहे 36. आलं लक्षात. सो नो क्रिप्टॉनला मी असं लिहिणार आहे. आलं लक्षात 36. म्हणजे माझं जे काही क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4p6 पर्यंत ते असणार आहे ऍज इट इज. आणि 4p6 नंतर कोण येणार आहे माझा 5s2 4d 5p. म्हणजे तिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 5s2 4d and 5p 5d 10. So now that is my another electronic configuration for iodine. हे सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आलंय लक्षात. सो या तऱ्हेनं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करू शकता. ओके, या तऱ्हेनं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करू शकता. सो हा झाला आज आपला फर्स्ट पॉइंट. आज आपण केलेला आहे युनिट स्टार्ट. आपलं युनिट आहे पी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, बाकीच बघू आपण नेक्स्ट लेक्चर.